अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा आता पितृ पंधरवडा सुरू आहे आणि ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। ज्या दिवशी पुष्य नक्षत्र असतं त्या दिवशी ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र असतं त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग म्हणून ओळखलं जातं। आता बघा गुरुपुष्य अमृत योगाला आपण काही वस्तू खरेदी करत असतो, पण पितृ पंधरवडा असल्यामुळे तुम्ही ह्या दिवशी सोनं आणि देवाच्या मूर्ती देवाची पुस्तकं खरेदी करू शकता, पण घराचे व्यवहार किंवा जमिनीचे व्यवहार करू शकत नाही, पण सोनं खरेदी करू शकता। तर आता हे गुरुपुष्य नक्षत्रा दिवशी पितृंची सेवा आपल्याला करायची आहे, कारण आपल्या घरातले जे कोणी गेलेत बघा, मृत्यू हा अटळ आहे। आपल्या घरातल्या कोणी आई असेल, वडील असेल, भाऊ असेल, पती असेल किंवा अजून कोणी जे गेले, आजी आजोबा कोणी जे गेले ते कुठल्या नाही कुठल्या योनीमध्ये त्यांचा जन्म होतो आणि त्यांना त्रास होतो, तर त्यातून त्यांची मुक्ती व्हावी, त्यांना त्यातून तृप्ती मिळावी ह्यासाठी मी एक उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्ही गुरुवारपासून करायचे आणि त्याचबरोबर तुम्ही या दिवशीपासून म्हणजे गुरुपुष्य नक्षत्रापासून तुम्ही लक्ष्मी मातेची आणि तुमच्या गुरूंची सेवा करायची। आता ही सेवा कोणती करायची आहे बघा, गुरूंची आणि लक्ष्मी मातेसाठी। 18 सप्टेंबर 2025 ला गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे। हा पुष्य नक्षत्रात आलेला आहे आणि हा सूर्योदयापासून संध्याकाळी 6:32 आहे आणि या दिवसापासून तुम्हाला 24 दिवसांची सेवा करायची। ती सेवा कोणती मी ह्या आधी पण हा व्हिडिओ केलेला आहे आणि आजही मी परत तुम्हाला हा व्हिडिओ नवीन सांगते, कारण जे कोणी नवीन माझा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी। आपल्या घरामध्ये लक्ष्मीची पैशाची अडचण असेल, आपल्या घरात आलेला पैसा टिकत नसेल किंवा अखंड स्थिर राहत नसेल, मग तो पैसा आपल्या व्यवसायातून, नोकरीतून किंवा आपण जे कष्ट करतो त्यातून येतो आणि तो स्थिर राहत नाही, ती लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होण्यासाठी, गुरूंच्या आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आपल्याला ह्या काही गुरुपुष्य नक्षत्रापासून सेवा करायची आहेत गुरुवारपासून। आता ह्या कोणत्या सेवा, तर 12 फुलवातीच्या सेवा। आता हे पितृपक्षात केल्यामुळे तुम्हाला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळणार आहे, गुरूंचा सुद्धा आणि लक्ष्मी मातेचा सुद्धा। आता पहिल्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही सेवा सुरू करू शकता, म्हणजे गुरुवारी दिवसभरात कधी हा उपाय करू शकता। पहिल्या दिवशी एक वात लावायची आहे। ही वात जी आहे ती शुद्ध गाईच्या तुपाची लावा। तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल, तुम्ही जे घरामध्ये तूप काढता त्या तुपामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि हा दिवा तुम्ही मातीचा घ्या, चांदीचा घ्या, पितळेचा घ्या, तांब्याचा घ्या किंवा स्टीलचा घ्या, कुठलाही दिवा, फक्त मेटलचा घेऊ नका, फक्त मेटलचा सोडून तुम्ही कुठलाही दिवा घेऊ शकता। आता हा दिवा जो आहे, हा दिवा लावण्यापूर्वी तुम्ही हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर देवघरामध्ये पिवळं आसन घेऊन बसायचं, दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याच्या खाली आसन म्हणून तांदूळ ठेवायचे आणि तुम्ही ज्या गुरूंना मानता, ज्या देवी देवतांना मानता त्यांचं नामस्मरण करायचं आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा व्यंकटेश स्तोत्र एक वेळ फलश्रुतीसह वाचायचं, त्यानंतर श्री सूक्त फलश्रुतीसह एक वेळ वाचायचं, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र आणि एक वेळ स्वामी समर्थांचं नामस्मरण मंत्र। ही जी सेवा आहे ही तुम्ही जरी दिवा तुमचा शांत झाला तरी ही सेवा चालू ठेवायची। जसं सेवा चालू असेल तसं तुम्ही थोडं थोडं तूप जरी त्यामध्ये टाकत गेला तरी दिवा तुमची सेवा संपूर्ण होईपर्यंत चालू राहील। तर ह्या झाल्या सेवा पहिल्या दिवशीच्या, म्हणजे ह्या सेवा तुम्ही दररोज फुलवाती म्हणजे ज्या वाती लावणार आहे, मग तुम्ही ती साधी वात लावा किंवा फुलवात लावा चालेल, पण वाती वाढवायच्या कशा हे तुम्हाला सांगणार आहे। पहिल्या दिवशी एक वात लावायची
आणि हे सगळे मंत्र, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, विष्णू गायत्री मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र, कुबेर मंत्र, स्वामी समर्थांची एक वाण, हे सगळं दररोज तुम्हाला करायचं आहे ज्यावेळेला तुम्ही वाती लावाल त्यावेळेस. आता ही वात पहिल्या दिवशी तुम्ही कधी लावू शकता, पण दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही संध्याकाळी प्रदोषकाळी ज्यावेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते 6 ते 7:30 या वेळेत तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही हे करत असताना तुमची कोणती इच्छा असेल ती बोला. तुम्हाला जी गोष्ट पाहिजे ती बोला, म्हणजे मुलाच्या नोकरीसाठी असेल किंवा तुमच्या घरातल्या ज्या काय अडचणी असेल ते. सगळ्यात महत्वाचं, पितृ पंधरवड्यात आल्यामुळे पितृंसाठी ही सेवा केला तर पितृंना गुरुपुष्य नक्षत्रावरती ही सेवा केल्यामुळे मुक्ती मिळते. त्यामुळे शक्यतो पितृंसाठी ही सेवा करायची आहे, म्हणजे तुमच्या गेलेल्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी करायची आहे. आता हे झालं पहिल्या दिवशी पहिले एक वात. दुसऱ्या दिवशी 2 वाती लावायच्या. तोच दिवा वापरायचा पहिल्या दिवशी जो वापरलाय तो. जिथं तुम्ही पहिल्या दिवशी सेवा केलाय तिथंच करायची. म्हणजे आज तुम्ही तुमच्या घरात, उद्या आईच्या घरात गेलाय असं नाही चालत. तुमच्या घरात जर सुरू केला तर तुमच्या घरात, मग ते भाड्याचा असो किंवा स्वतःचा असो, पण तुमच्याच घरात करायचंय. मी ह्या सेवा का करत नाही तर माझं नेहमी असं होतं की मी माझ्या घरामध्ये असते आणि मध्येच मी पुण्याला जात असते आणि त्या सेवा मला करणं शक्य आत्तापर्यंत नाही झालं. पण मी दररोज संध्याकाळी पितृंसाठी 1 कणकेचा दिवा दक्षिणेला तोंड करून काळे तीळ टाकून करत असते. दररोज 12 वाजता मी दही भात काळे तीळ टाकून ठेवत असते घरावरती. ह्या माझ्या पितृंसाठी सेवा आहेत. पण ह्या सेवा तुम्हाला मी सांगते, ह्या तुम्हाला करणं शक्य असेल तर नक्की करा आणि तुम्ही तुमच्या पितृंना मुक्ती द्या. कारण पितृंना कुठल्या नाही कुठल्या योनीमध्ये त्यांचा जन्म झाला असेल तर त्यांना त्रास होतो. आजपर्यंत आपण आपल्या पतीसाठी, मुलांसाठी, स्वतःसाठी, पैशासाठी मागता, पण पितृ पंधरवड्यात आलेली ही जी सेवा आहे ही तुम्ही सलग करायची. आता तुम्ही म्हणाल अमावस्याला पितृ पंधरवडा संपतो, काही नाही, चालू केला पितृपक्षात तरी चालतं, संपल्याचा काही प्रश्न येत नाही. दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3 वाती, चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, म्हणजे वात वाढवत जायची. 1 वात, मग 2 वाती घालायच्या, मग 3 वाती घालायच्या, मग 4 वाती, असं 12 वाती करायच्या 12व्या दिवसापर्यंत. आता उलट 13व्या दिवशी किती आल्या वाती? 12. 14व्या दिवशी 11, 15व्या दिवशी 10, 16व्या दिवशी 9, 17व्या दिवशी 8. म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम अशा पद्धतीनं तुम्हाला 24 दिवस ह्या वाती लावायच्या आहेत. आता ह्या लावताना तुम्हाला हा मंत्र तर झालेलाच आहे. हा मंत्र तर तुम्हाला कुठला कुठला म्हणायचा आहे ते सांगितलंय. पण पितृपक्षात जर दत्त महाराजांची तुम्ही जास्तीत जास्त सेवा केला तर पितृंच्या मुक्तीसाठी अतिशय चांगलं आहे. मग पितृंच्या सेवेसाठी गुरुवारीच नाही तर तुम्ही दररोज गुरूंची सेवा करायची. दत्त महाराजांची कोणती तर 14वा अध्याय वाचा गुरुचरित्रातला, 18वा अध्याय वाचा, किंवा तुम्ही सारामृतचे 7, 7, 7, 21 पारायण, म्हणजे 3 दिवसाचं 1 पारायण सारामृतचं करा. 11 माळी जप करा दररोज पितरांसाठी, किंवा ओम अत्री सुतायचा मंत्र नित्यसेवेमध्ये आहे तो म्हणा दत्त महाराजांचा. आणि सगळ्यात महत्वाचं घोर कष्टोत्तरम स्तोत्र जे आहे ते तुम्ही तुमच्या पितरांच्या आयुष्यातील दुःख, संकट, त्यांना जे योनीमध्ये गेलेला त्रास होतो तो दूर करण्यासाठी तुम्ही दररोज घोर कष्टोत्तरम स्तोत्र जरी वाचला तरी तुमच्या पितरांना मुक्ती मिळत असते. त्यानंतर बघा, गुरुवार आहे, विष्णूंचा वार सुद्धा आहे. विष्णूंची जिथं तुम्ही सेवा करता तिथं माता लक्ष्मी असते. आणि पितरांसाठी ह्या दिवशी गुरुवारी विष्णूंसाठी 1000 पानं, आणि उद्या इंदिरा एकादशी आहे, उद्या सुद्धा तुम्ही पितृंसाठी 1000 पानं जी तुळशीची आहेत ती तुम्ही, आता 1000 पानं तुम्हाला मिळतील का? नाही. तर 1000 नावं घेत एकच पान तुम्ही प्रत्येक वेळी घालायचं, परत ते पान उचलायचं, परत नाव घ्यायचं दुसरं विष्णूंचं, परत ते पान अर्पण करायचं. असं ते पान तुम्ही 1000 वेळा जरी घातला तरी तुम्हाला तुमच्या पितृंना मुक्ती मिळते. तुमचे पितृ ज्या योनीत गेलेत
त्यातून त्यांची सुटका होते आणि त्यांच्या आयुष्यात ज्या काय त्रास त्यांना त्रास सहन करावा लागत असेल, त्यांना त्रास होत असेल, तो सगळा दूर होतो. ह्या ज्या मी सेवा सांगितल्या ह्या नक्की तुम्ही करा आणि तुमच्या पितृंना जो काय त्रास होत असेल, आपण काय बघायला गेलेलो नाहीये, पण आपल्याला सुद्धा दोष पितृंचा लागलेला असतो, हा सुद्धा ह्या सेवेमुळे तुमचा सगळा दूर होईल. त्यानंतर बघा, जर तुम्ही संकल्पयुक्त स्वामी चरित्राचा सारा अमृतचं जर केला संकल्प करून 3 दिवस, आज 7 उद्या 7 परवा 7 7 त्रिक 21 उद्या गुरुवारपासून जर 3 दिवस संकल्पयुक्त सारा अमृत करून 11 माळी जप 3 दिवस केला तरी सुद्धा तुमच्या पितृंना मुक्ती नक्की मिळेल. पितृमुक्त होतील, पितृंचा त्रास कमी होईल. कारण आपल्या पितृंना त्रास झाला तर आपल्याला सुद्धा त्याचा त्रास होत असतो. त्यामुळे नक्की हे उपाय करा. उपाय जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार केंद्रानुसार आहेत, त्यामुळे नक्की करा. व्हिडिओ जो आहे तो शेअर करत जा, कारण तुमचे नातेवाईक असतील, मित्र, शेजारी, संबंधित जे काय तुमचे कोणी असेल त्यांच्या आयुष्यात जर त्यांच्या घरातले कोणी गेलं असेल तर त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, त्यांना त्रास होऊ नये ह्यासाठी तेही उपाय करतील आणि त्याचा सुद्धा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करत जा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा. माझाच व्हिडिओ सबस्क्राईब करा असं नाही, कुणाच्याही यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघता त्यावेळेला सबस्क्राईब करत जा. कारण जे कोणी व्हिडिओ यूट्यूबला बनवत असतात ते खूप मेहनतीनं बनवत असतात. असं सहजासहजी कुठलाही व्हिडिओ बनवला जात नाही किंवा त्याची माहिती सांगितली जात नाही. त्यामुळे नक्की तुम्ही कुणाचेही व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करत जा. तुमच्या एका सबस्क्राईबनं व्हिडिओ जे बनवतात त्यांना सपोर्ट मिळतो. त्यामुळे नक्की तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातल्या सगळे पितृदोष निघून जातील. ह्या सेवा केल्यामुळे तुमच्या पितृंना मुक्ती मिळेल, तृप्ती मिळेल. श्री स्वामी समर्थ.